तर कामठी इथं मतदानादरम्यान आणखीन एक धक्कादायक घटना घडली। एका मतदान केंद्रावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय कदम यांच्याशी चक्क एका पोलीस कर्मचाऱ्यानं गैरवर्तणूक केली। या घटनेविरोधात उमेदवार अजय कदम आणि त्यांचे समर्थक पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनाला बसले आणि गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करावं अशी मागणी केली। मंगळवारी कामठी नगर परिषद निवडणुकीदरम्यान शहरातील विविध मतदान केंद्रावर बोगस मतदानाचे प्रयत्न सुरू असल्याची गुप्त माहिती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय कदम यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी लोहिया हायस्कूल इथं मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष चौकशी करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यावेळी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं कुठल्याही प्रकारचा संवाद न साधता अजय कदम यांच्या शर्टाची कॉलर पकडली आणि मतदान केंद्राबाहेर ढकललं। तसंच अश्लाघ्य शब्दांचा वापर करत शिवीगाळ केली आणि अभद्र वागणूक केली अशी गंभीर तक्रार त्यांनी पोलिसांकडे नोंदवली आहे। या घटनेमुळे त्यांचा सार्वजनिकरित्या अपमान झाला असून मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास देखील सहन करावा लागला आहे। त्यामुळे संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करावं अशी मागणी अजय कदम यांनी केली आहे। तसंच कामठी इथं घडलेल्या फार्म हाऊसमधील बोगस वोट प्रकरणात पारदर्शक कारवाईची मागणी करत पोलिसांविरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं। या दोन्ही घटनांमुळे अजय कदम यांच्या समर्थकात तीव्र रोष निर्माण झाला आहे। तसंच निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। देऊ शकता, त्याच्या गच्छा पकडू शकता, ते इतर लोकांच्या काय करणार आहे। तर मला कुठेतरी असं वाटते की हे जाणबुजून जे शेवटची जे 22 तारीख दाखवली, फक्त 3च नगरसेवकाची निवडणुकीचा प्रश्न आहे, नगराध्यक्षाचा काही प्रश्न नाही आहे। इतर 31 नगरसेवक तर ऑलरेडी निवडून आलेले आहे, तर त्याच्या उद्या जाहीर करायला पाहिजे, उद्या रिझल्ट द्यायला पाहिजे। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। हे जाणबुजून हे षडयंत्र करण्यात आलं आणि नेमकं तुम्ही सांगा की हे 3 नगरसेवकाची का रद्द करण्यात आली निवडणूक, असं तर आम्ही कधी बघितलं नाही। जर 3 नगरसेवकाची निवडणूक रद्द होते तर पुरा इलेक्शन रद्द करायला पाहिजे होतं, परत निवडणूक घ्यायला पाहिजे होती। तुम्ही एकाकडे ते निवडणूक घेता आणि मग म्हणता की आम्ही 21 तारखेला रिझल्ट देऊ, तर मला कुठेतरी वाटते की लोकशाहीचा अपमान आहे आणि हे काहीतरी षडयंत्र आहे।